जय जय रघुवीर समर्थ. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगज्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषुच्चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. द्वादशस्कंद अवतरणिका. द्वादशस्कंद प्रथमोध्यायात कलीचे राजवंश वर्णित, कलिधर्म द्वितीयात नाम महात्म्य तृतीय, चार प्रलय चतुर्थात, अंतिम शुकबोध पंचमात, सद्गती परीक्षितीची षष्ठात, सर्पयज्ञ जन्मेजयात. अर्थवादी वेदशाखा पुराण लक्षण सप्तमात निवेदन, मार्कंडेय तप वर वर्णन अष्टमात बोलिले. मार्कंडेयाची माया दर्शन नवमात केले कथन, दशमात शंकर वरदान मार्कंडेयाशी. आयुध रहस्य भगवदांग निवेदिले यथासांग, सूर्यगण वर्णन समग्र एकादशात वर्णिले. सूची श्रीमद्भागवताची द्वादशात रचना तयाची, पुराण श्लोकसंख्या महात्म्याची त्रयोदशात विवरणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय. आज कार्तिक शुद्ध तृतीया शके 1947, शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025. दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांची दिवाळी छान गेली असेल असं मी गृहीत धरतो. दिवाळीचा आनंद वर्षभर टिकावा यासाठीच या सगळ्या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. कारण या ग्रंथाच्या वाचनामधून जो आनंद आपल्याला प्राप्त होतो तो आनंद काही वेगळाच आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्या मनाप्रमाणे गोष्ट घडत नाही त्यावेळेस आपल्या या सर्वच ग्रंथामध्ये एक ना एक उदाहरण आपल्याला त्याच दिवशी सापडतं की जे आपल्या जीवनातील समस्याचं उत्तर देत असतं. एक छोटीशी घटना सांगतो. नागपूरला असताना आमच्याकडे
गणपतीची स्थापना करायची होती भाद्रपद शुद्ध चतुर्थी. आमच्याकडे गणपती जो आहे तो शुद्ध चतुर्थीलाच त्याच दिवशी आणला जातो. पण योगायोगाने असं झालं की तृतीयेलाच गणपती आणला. आता गणपती आणला आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची स्थापना करायची म्हणून सोळं नेसून ती पूजा करण्यासाठी बसलो. पण तेव्हा मला असं आढळलं की तो गणपती आपण जो काल आणला होता त्याचा हात जो आहे तो आता भंगलेला आहे. आता मला जशी रोजची सवय आहे त्याप्रमाणे रामकृष्ण परमहंसाचे चरित्र मी वाचत होतो आणि त्याच दिवशी सकाळी माझ्या वाचनामध्ये आलं राणी रासमणी देवी, तिचे जावई मथुरबाबू, या मथुरबाबूंना काही इजा झाली, हात वगैरे काहीतरी फ्रॅक्चर वगैरे झाला आणि त्यावेळेस रामकृष्ण परमहंस त्यांना सांगतात की अगं तुझ्या जावयाचा हात वगैरे फ्रॅक्चर झाला म्हणून काय आपण जावई बदलतो का? नाही बदलत. तसंच या मूर्ती जरी भंगल्या असतील तरी या मूर्ती निर्माण झाल्या आणि त्या भंगणार आहेत हे अगदी खरं आहे. त्यामध्ये जास्त चित्त लावू नका, पण त्यामधून जो भाग आपल्याला ग्रहण करायचा त्याकडे लक्ष द्या. आणि मग आम्ही त्याच पद्धतीने तो हात तसाच त्या ठिकाणी चिकटवला आणि 21 दिवसाचा गणपती उत्सव आमच्याकडे झाला. म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्याचं उदाहरण जे आहे ते कुठल्या ना कुठल्या ग्रंथाच्या रूपाने आपल्यासमोर येतं आणि ते त्याच दिवशी येणं हा सुद्धा एक चांगला योगायोगच आहे. आज कार्तिक शुद्ध तृतीया, तसं पाहिलं तर उद्याचा दिवस जो आहे कार्तिक शुद्ध चतुर्थी, आमचे साखरखेड्याचे सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांची पुण्यतिथी उद्या आहे. तो उत्सव कालपासून सुरू झाला, आजही आहे आणि उद्या गुलालाचं कीर्तन वगैरे असतं. त्यांचं चरित्र जे आहे प्रल्हाद कथामृत, खूप सुंदर असं चरित्र आहे. ते वाचण्याचा संकल्प केला आणि जवळपास अर्ध्याच्यावर ते आता पूर्ण झालेलं आहे. हे सगळं आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा आपल्या ठिकाणी असणारी भक्ती जी आहे ती अधिकाधिक दृढ होते आणि आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या लहान मोठ्या समस्या आहेत त्यांचं निराकरण या संतांच्या चरित्रावरून सहजपणे आपल्याला लक्षात येतं आणि आपण त्यामध्ये तेवढं काही खचून जात नाही आणि चांगल्या प्रकारे उत्सव साजरे करतो. आता कार्तिक शुद्ध तृतीया ते कार्तिक शुद्ध नवमी हे 2 दिवस लक्षात ठेवा. आजपासून शुद्ध तृतीया ते कार्तिक शुद्ध नवमी या 7 दिवसामध्ये भगवंतानी जी लीला केली, भगवान श्रीकृष्णाने, ती लीला म्हणजे गोवर्धन धारणं. गोवर्धनासारखा एक पर्वत, मोठा पर्वत, या लहानशा 7-8 वर्षाच्या कृष्णाने आपल्या हाताच्या एका करंगळीवर धारण केला आणि 7 दिवस तो तसाच धारण करून भगवंतानी सगळ्यांना त्यामध्ये आश्रय दिला. संवर्तक जो आहे त्याला आज्ञा झाली, इंद्राचीच आज्ञा झाली की हे गोकुळ सगळं वाहून गेलं पाहिजे, इतका वर्षाव होऊ दे. आणि मग त्याला उतारा म्हणून भगवंतानी तो गोवर्धन पर्वतच त्या ठिकाणी उचलला आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आश्रय मिळाला. दरवर्षी गोवर्धन धारण लीला हा जो भाग आहे कार्तिक शुद्ध तृतीया ते शुद्ध नवमी, श्रीमद भागवतामधल्या दशमस्कंधामध्ये 25व्या अध्यायामध्ये हा श्लोकसुद्धा येतो. इत्युक्तेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलं रधारलीलया कृष्ण कस्मिक बालक हा. म्हणजे त्या बालकाने तो इतका 7 दिवस एका करंगळीवर धरला. कसा तर तो एखाद्या छत्राक म्हणजे कुत्र्याची छत्री, जसे लहान मुलं काही त्याचं वजन नसतं आणि सहजपणे हातामध्ये जसे उचलतात तशा सहजपणे भगवंताने तो धारण केला. तर या कथेचं स्मरण आजपासून 9व्या दिवसापर्यंत शुद्ध नवमीपर्यंत आपल्याला झालं पाहिजे. आजचा जो आपला अध्याय आहे तो भगवंताची अंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन हे आपल्याला पाहिजे. श्रीमद भागवतामधील 12 स्कंदामधील 11वा अध्याय आहे. 11, 12 आणि मग 13 म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये हे पूर्ण 335 अध्याय आपले सांगून पूर्ण होतात. आता भगवंताचे अंगे, उपांगे आणि आयुध तसेच सूर्याच्या वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन हे काय हे आपण आता पाहून घेऊ. शौनक ऋषी सांगत आहेत. शौनक ऋषी म्हणतात, सूत महोदय अथेम अर्थम पृच्छामो भवन्तं बहुवित्तमं समस्ततंत्र राद्धान्ते भवान भागवत तत्वचित. आपण भगवंताचे तत्त्व जाणणारे आहात
आणि अनेक विषयाचं ज्ञान आपल्याला आहे, सूतजीनाथे म्हणतात. आणि सर्व शास्त्रांमधील सिद्धांतासंबंधी आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. आत्ता पण आपण 3 अध्यायामध्ये आमच्या मार्कंडेय ऋषींचं आख्यान आपण ऐकलं. मार्कंडेय ऋषींनी जसं भगवंताला आपलंसं केलं, भगवंतानी त्यांना दर्शन दिलं. यांच्या मनामध्ये जी इच्छा होती भगवंताची लीला पाहिजे, माया जी आहे ती पाहिजे, आणि तीसुद्धा इच्छा भगवंताने पूर्ण केली, हे आपण छान प्रकारे पाहिलेलं आहे. तसं या ठिकाणी ते म्हणतात, आपले कल्याण करोत, भगवान आपले कल्याण करोत, क्रियायोगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून इच्छितो. कारण कौशल्याने आणि योग्य तऱ्हेने त्याचे आचरण केल्याने मनुष्य अमरत्व प्राप्त करून घेतो. आपण जे जे वाचतो त्याचं आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नुसतंच वाचन होऊन चालत नाही, पण त्याचं आचरण म्हणजे ते जीवनामध्ये उतरवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पांचरात्र इत्यादी तंत्रांचा विधी जाणणारे लोक फक्त लक्ष्मीपती भगवंताची आराधना करतेवेळी कोणत्या कोणत्या भगवंताच्या अंगांचं, जसं त्यांचं चरण आहे, त्याच्यानंतर गरुड हे त्यांचं उपांग आहे, सुदर्शन चक्र हे त्यांचं आयुध आहे, आणि कौस्तुभ हे त्यांचं अलंकार आहे. आता भगवंताचं आपण रूप समोर आणूया. त्यांची चरण म्हणजे त्यांचे, आपण जसं म्हणतो ते हात, पाय, नेत्र, कपाळ हे जे आहे, म्हणजे अंगाचे जे जे भाग आहेत त्यांना म्हणायचं आपण त्यांचे चरण इत्यादी अंग. आता उपांग म्हणजे काय? उपांग म्हणजे जसं एखादा मंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आपल्या गावामध्ये आले तर त्यांच्याबरोबर 5-10 जण जास्तीचे येतात पहा, ते जे आहेत त्यांची उपांगे आहेत. त्यामुळे मंत्री आले की गरुडादी उपांगे, भगवंत आले की त्यांच्याबरोबर त्यांचं उपांग असणारं गरुड आहे. हे सगळे त्यांचे वाहनं जे आहेत तीसुद्धा त्यांच्याबरोबर येतात. आता भगवंताचे आयुध काय आहे? आयुध म्हणजे भगवंताचं सुदर्शन चक्र सगळ्यात महत्त्वाचं. कारण सगळ्या आयुधाचं काही वर्णन इथे नाही, पण एक मुख्य प्रमुख असं सुदर्शन चक्राचा उल्लेख या ठिकाणी आहे. आणि कौस्तुभ, श्रीवत्सलांछन हे जे आहे ते भगवंताचे अलंकाराचे आहे. आता ते आपण जेव्हा त्यांचं दर्शन घेतो तेव्हा या सगळ्या गोष्टीची कल्पना मनामध्ये निर्माण होती. नमस्कृत्य गुरून् वक्षे विभूतीर वैष्णवी रीती, या प्रोक्ता वेदतंत्राभ्याम आचार्य पद्मजादी ही. सूतजी सांगत आहेत, भगवंताच्या चरणाला नमस्कार करून ब्रह्मदेव इत्यादी आचार्यांनी वेदांनी तसेच पांचरात्र तंत्रग्रंथांनी विष्णूच्या ज्या विभूतीचे वर्णन केले ते मी तुम्हाला सांगतो. आता सुरुवातीला श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंधामध्ये विराटाच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे. आता तेच वर्णन इथे वेगळ्या शब्दामध्ये केलं आहे. मायादेव नवभिस्तत्वैहि सविकारमयो विराट निर्मितो दृश्यते यत्र सचित्के भुवनत्रयम्. आता विराट पुरुष कसा आहे त्याचं सगळं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. भगवंताच्या ज्या चेतन विराट रूपामध्ये हे त्रैलोक्य दिसतं, त्रैलोक्य म्हणजे आपल्याला माहिती आहे ते दिसतं, हे प्रकृती, सूत्रात्मा, महतत्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 9 तत्वांनी निर्माण झालेले आहे. आणि भगवंतच हे पुरुष रूप आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे आहे ती सगळी त्यांची मायाच आहे. आता पृथ्वी हे भगवंताचं चरण आहे, स्वर्ग हे मस्तक आहे भगवंताचं विराटाचं, त्याच्यानंतर अंतरिक्ष म्हणजे भगवंताची नाभी आहे, सूर्य हे नेत्र आहेत, आणि वायू ही नासिका, आणि दिशा हे भगवंताचे कान आहेत. प्रजापती ज्याने पुढची प्रजा निर्माण होते ते प्रजापती म्हणजे भगवंताचं लिंग आहे. मृत्यू हे गुदस्थान आहे. त्यानंतर लज्जा हा भगवंताचा वरचा ओठ आहे, आणि लोभ हा खालचा ओठ आहे. आता लोभ आणि लज्जा या दोघांमध्येच माणूस फसून जातो. कोणी एखादं खूप छानपैकी आपलं स्वागत केलं, सत्कार केला की आपल्याला कसं तरी खूप धन्यता वाटते, आणि ती झाल्याबरोबर आपण आपलं मूळ स्वरूप विसरून जातो. आणि आता माझा खूप मोठा सन्मान झाला आणि त्यांच्या हातून झाला याचाच आनंद आपल्याला होतो. चांदणे, आता या चांदण्याला या ठिकाणी त्यानं दात असं म्हणलेलं आहे, आणि भ्रम म्हणजे हे भगवंताचं हास्य आहे. भ्रम हे हास्य म्हणजे काय? भगवंत जेव्हा हसतात किंवा जीवाकडे पाहून जेव्हा जे हसतात
तेव्हा जीव त्या भ्रमाने या मायेमध्ये गुरफटला जातो. जी झाडं आपल्याला दिसतात ती झाडं म्हणजे त्या भगवंताच्या विराट स्वरूपावर असणारे रोम आहेत, अंगावरचे जसे केस असतात तसं. आणि ढग हे विराट पुरुषाच्या डोक्यावर उगवलेले केस आहेत. आता दोन पुरुष आहेत, एक व्यष्टी पुरुष आणि समष्टी पुरुष, म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड, व्यष्टी आणि समष्टी. आता या दोन्हींची जर मोजमाप केलं तर हे दोन्ही 7 विता एवढेच आहेत. ज्याप्रमाणे हा व्यष्टी पुरुष 7 विता एवढा आहे, त्याप्रमाणे समष्टी रूप भगवंतसुद्धा या 7 विता एवढंच आहे. कौस्तुभव्य उपदेशेन स्वात्मज्योतिर्बिभर्तेजः तत्प्रभाव्यापिनी साक्षात श्रीवत्स सुरसा विभू. भगवान कौस्तुभमण्याच्या रूपाने आत्मज्योतीलाच धारण करतात. कौस्तुभमणी जो भगवंताच्या गळ्यामध्ये विराजित असतो त्याचा जो उजेड असतो तो सगळा परिसर व्यापून टाकतो आणि त्याच्या प्रभेमुळे वक्षस्थळावर श्रीवत्स रूपाने ते स्वतः धारण करतात. असं भगवंताचं स्वरूप आहे किंवा विराटाचं स्वरूप आहे. आता 3 गुण जे आहेत, सत्व रज आणि 3 तम, या गुणांच्या मायेला ते वनमालेच्या रूपाने आणि छंदाला पितांबराच्या रूपाने, अ उ म या 3 मात्रांना प्रणवाच्या रूपाने यज्ञोपवीत त्या रूपाने धारण करतात. आपलं जे जन्म असतं ते 3 पदरी असतं, त्याला 3 गाठी असतात, ते म्हणजे अ उ आणि म. भगवान सांख्य आणि योगरूपी मकराकृती कुंडले तसेच सर्व लोकांना अभय देणाऱ्या ब्रह्मलोकालाच मुकुटाच्या रूपाने धारण करतात. आता भगवंताचं मन, इंद्रिय आणि शरीर आणि त्यांनी युक्त असणारी प्राणतत्वरूप कौमुदकी गदा, जलतत्वरूप पांचजन्य शंख. आता जलतत्वरूप पांचजन्य शंख का म्हटलेला आहे? दशमस्कंदाच्या भगवंताच्या लीला आपण जेव्हा पाहतो तेव्हा पांचजन्य जो आहे तो भगवंताने त्या डोहामधून पांचजन्य नावाचा राक्षस जो आहे त्याने तो लपवून ठेवला आहे असं समजल्यावरून ते तिथे गेले, पण त्या ठिकाणी तो सापडला नाही. पण नंतर तो सापडला. ते पांचजन्य स्वरूप हे त्यांचं शंख आहे. म्हणून पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. त्यानंतर आकाशासारखे आकाशरूप खड्ग, भगवंताच्या हातामध्ये जे खड्ग आहेत धारदार ते म्हणजे आकाशासारखे आहे. तमोमय अज्ञानरूपी ढाल, तमोमय अज्ञानरूपी ढाल, काळरूप शारंगधनुष्य आणि कर्म हाच बाणांचा भाता त्याने धारण केला आहे. आता ढाल आहे, शस्त्र आहे आणि कर्म हाच बाणांचा भाता, म्हणजे जे कर्म केलं त्या कर्माचा परिणाम जो आहे तो भाता, तो बाण, तो त्या इच्छित वस्तूला प्राप्त करण्यासाठी वापरता येतो. इंद्रियांनाच भगवंताच्या धनुष्याचे बाण म्हटलेलं आहे. जशी आपली इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आहेत तसं, आणि क्रियाशक्तीयुक्त मन, इंद्रिय स्वतःहून काही काम करू शकत नाही, पण मन जेव्हा त्या ठिकाणी एकत्र होतं तेव्हाच ते काम करू शकतात. आणि मन हा म्हणजेच रथ आहे. म्हणून दशरथ हा शब्द जो आहे, प्रभू श्रीरामचंद्रांचे वडील दशरथ म्हणजे 10ही इंद्रियांचा रथ हा ज्यांच्या ताब्यात आहे ते दशरथ आहेत. त्याच्यानंतर तन्मात्रा हे रथाचे बाहेरचे भाग आहेत, पंचतन्मात्रा, आणि अभय इत्यादी मुद्रांद्वारा ते वरदान देत असतात. भगवंताचे हात जे आहेत ते आपण पाहिलं तर एक अभय असं वरदान देणारी एक मुद्रा त्यांची असते. क्रियाशीलता त्यातून प्रगट होती. सूर्यमंडळ, अग्निमंडळ हेच भगवंताच्या पूजेचे स्थान आहे. आता भगवंताची पूजा करा, आता इतकं विराट स्वरूप आहे की ते कसं आपण त्याची पूजा कशी करायची असा प्रश्न आहे. श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये तुळशीला पाणी घालायचं, छान ओवी आहे त्यामध्ये. तुळशी लहान असते उंचीने, त्यामुळे आपण छानपैकी तिला पाणी घालू शकतो, पण मोठ्या वृक्षाला कसं करावं, तेवढा हात आपला कसा वरपर्यंत पोहोचेल असा प्रश्न आल्यावर मग समर्थ आपल्याला सांगतात त्या मुळाशी जर आपण ते सिंचन केलं पाण्याचं तर तो वृक्ष लगेच टवटवीत होतो. तसं अंतःकरणशुद्धी म्हणजे मंत्रदीक्षा. आपण जो मंत्र सद्गुरूंकडून घेतो तो मंत्र त्याचा परिणाम काय आहे तर अंतःकरणाची शुद्धी. अंतःकरणामध्ये असणारे विकार हे त्या मंत्राच्या उच्चाराने, त्या मंत्राच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं अनुष्ठान केल्यानंतर त्या आपोआप
कमी होतात आणि आपली सर्व पापे जी आहेत ती नाहीशी होतात. आणि हीच खऱ्या अर्थाने भगवंताची पूजा आहे. आता भगवान शब्दाचा अर्थ भग म्हणजे 6 जे गोष्टी आहेत: ऐश्वर, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य. आता हे लीला कमल भगवंताच्या हातामध्ये भगवंताने धारण केलेलं आहे. आता भगवंताचे जेव्हा आपण प्रतिमा पाहतो, रूप पाहतो, तेव्हा चौऱ्या आहे, छत्र आहे, गरुड समोर आहे. तर धर्म आणि यशाला अनुक्रमे चौऱ्या आणि पंखाच्या रूपाने म्हटलेलं आहे. आणि निर्भय धाम हेच वैकुंठाला छत्ररूपाने त्यांनी धारण केलं आहे. चौऱ्या जेव्हा ढाळतो, धर्म आणि यश या चौऱ्या, 3 वेदांचेच नाव गरुड आहे. गरुड जो आहे, जो भगवंताने ज्याच्यावरती ज्याचं वाहन आहे, तो म्हणजे 3ही वेदच आहे. त्यामुळे तेच अंतर्यामी परमात्म्याचे वहन करतात. आत्मस्वरूप भगवंतापासून कधीही विभक्त न होणाऱ्या आत्मशक्तीचेच नाव लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी कधीही भगवंतापासून वेगळी होत नाही. भगवंताचे जे पार्षद आहेत त्यांचीसुद्धा नावं आहेत. त्यामधला प्रमुख म्हणजे विश्वक्सेन आहेत. आपल्या तिरुपती बालाजीच्या जो टी आहे त्या सकाळी 4:30-5 वाजता लागतात. त्यामध्ये या विश्वक्सेनाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. विश्वक्सेनो जनार्दन हा, त्या विश्वक्सेनाची रोज पूजा त्या ठिकाणी होते. पांचरात्र हा इत्यादी आगमरूप आहेत. भगवंताचे स्वाभाविक गुण असणाऱ्या ज्या सिद्धी आहेत, अणिमा, लघिमा, गुरुमा, ह्या सगळ्या सिद्धी आहेत, त्या सिद्धींचाच, त्या सिद्धी म्हणजेच 8 सिद्धी ज्या आहेत त्या म्हणजेच भगवंताचे 8 द्वारपाल आहेत. आता शौनकादी ऋषींना सांगतात, वसुदेव संकर्षण प्रद्युम्न पुरुष स्वयं अनिरुद्ध इति ब्रह्मन मूर्ती विहोभिधीयते. स्वतः भगवानच वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या 4 मूर्तीच्या रूपाने प्रगट झाले आहेत. त्यांना चतुर्व्यूह असे म्हणलेले आहे. चतुर्व्यूह आपण आपल्या संध्येमध्ये सुद्धा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्धाय महा हे आपण जे नावं घेतो त्या नावामध्ये हे सगळा अर्थ म्हणजे भगवंताचे अंगे, उपांगे आणि त्याचे आयुध. आता तेच भगवंत जागृती त्यावेळेस विश्व होऊन बाह्य विषयांना ग्रहण करतात. विश्व आपल्यासमोर जे आहे त्याला ग्रहण करणं, त्यासाठी तेच जागृती अवस्थेमध्ये आपण करू शकतो. जेव्हा स्वप्नावस्थामध्ये होतं त्यालाच मग तेजस होऊन आपण विषय ग्रहण करतो. तेच सुषुप्ती अवस्थेचे अभिमानी असे प्राज्ञ होऊन विषय आणि मनाच्या संस्काराने युक्त अशा अज्ञानाने झाकले जातात. आणि ते सर्वांचा साक्षी अशा तुरीय अवस्थेत राहून सर्व ज्ञानांचे अधिष्ठान अशा रूपात राहतात. अशा प्रकारे अंगोपांग युधा कल्पैर भगवानस्तच्च चतुष्टयम बिभर्ती स्म चतुर्मूर्ती भगवान हरिल ईश्वर हा. अशा प्रकारे भगवंताचे अंगे, उपांगे, आयुधे आणि अलंकार म्हणजे 4 गोष्टी: अंग, उपांग, आयुधे आणि अलंकार. आणि त्याचं प्रतीक म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. त्यामुळे या 4ही नावांना एवढा असा गहन असा अर्थ आहे. तेच भगवंताच्या रूपामध्ये प्रगट होऊन सर्व शक्तिमान श्रीहरीच या ठिकाणी विश्व, तेजस, प्राज्ञ आणि तुरीय रूपाने प्रकाशित होतात. आता हे सगळं सांगत असताना शौनकाला ते म्हणतात, य इदं कल्य उत्थाय महापुरुषलक्षणं तच्चित्त प्रयतो जप्त्वा ब्रह्मवेद गुहाशयम. जो मनुष्य वर्णनाचा भगवंताच्या ठिकाणी एकचित्त होऊन पवित्र होऊन प्रातःकाळी पाठ करेल, त्याला सर्वांच्या हृदयामध्ये असणारा ब्रह्मरूप अशा परमात्म्याचे दर्शन होईल, त्याचं ज्ञान होईल, जे अनेक ऋषींना झालं, मार्कंडेय ऋषींनासुद्धा झालं. आता शौनकाने इथे आता प्रश्न विचारला. ब्रह्मर्षी श्री शुकाने कथा ऐकणाऱ्या परीक्षितीला सांगितले होते. आता पूर्वीची कथा ते सांगतात की ऋषी, गंधर्व, नाग, अप्सरा, यक्ष, राक्षस आणि देवता, किती या गोष्टी आहेत? 7 देवता आहे. ऋषी, गंधर्व, नाग, अप्सरा, यक्ष, राक्षस आणि देवता हे सगळं मिळून सौरगण तयार होतं. आणि हे 7ही जण आहेत ते दर महिन्याला बदलत जातात. आता हे 7 जे आहेत ते काही असे निश्चित आणि फिक्स नाही, ते दर महिन्यामधले बदलत जातात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, त्यामध्ये ही 7ही नावं बदलत जातात. हे 12 गण आपले स्वामी असणाऱ्या 12 आदित्यांबरोबर
काय काय काम करतात असा प्रश्न विचारला आणि त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या व्यक्तींची नावे काय आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला. आणि सूर्याच्या रूपामध्ये स्वतः भगवंतच आहेत म्हणून त्याचाही विभागही आम्ही मोठ्या श्रद्धेने ऐकू इच्छितो, हे आम्हाला सांगा. तेषां नामानि कर्माणि संयुक्तानाम अधीश्वरैः ब्रूहि न श्रद्धानां व्यूहम सूर्यात्मनो हरिः. ते आम्हाला स्पष्ट करून सांगा. आता सूर्यजी सांगत आहे शौनकादी ऋषींना, सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या विष्णूंच्या अनादि अविद्येमुळे लोकांना व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे म्हणून सूर्यमंडळाची निर्मिती झालेली आहे आणि तेच लोकांमध्ये भ्रमण करीत असतात. आता सूर्य जो आहे, लाविले भ्रमण जगदीशे, समर्थाने जे लिहिलं आहे, समर्थांचं जे संक्षेपाने लिहिलेलं पत्र जे आहे की आदिल काय अफजल खान निघालेला आहे आणि तुम्ही एकांती विवेक करून इष्टयोजना करावी. त्यामध्ये आहे, रजनीनाथ आणि जिंकर नित्यकरीती संचार घालिताची येळ झालं लाविले भ्रमण जगदीश, तेच या ठिकाणी दिले आहे. आता शौनका, एक भगवानच मायेमुळे, आता भगवंत एकच आहेत पण मायेमुळे ते काल झाले, ते देश झाले, ते क्रिया झाले, कर्ता झाले, साधनं झाले, कर्म झाले, वेदमंत्र झाले, द्रव्य झाले आणि फळं झाले, या 9 प्रकारांनी ते प्रगट होतात. आता हे जे भगवंताचे सूर्य जे आहे, सगळ्यात महत्त्वाचं भगवंताचं जे अंग उपांग जे आहे ते म्हणजे सूर्य, म्हणून सूर्याला सगळ्यात जास्त महत्त्व. सूर्यनमस्कार आमचे नाशिकचे सुभाषजी खर्डेकर हे सूर्यनमस्काराच्या प्रचारासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे. त्यांची वेबसाईट आहे, अनेक ठिकाणी ते व्याख्यानं देतात, अनेक ठिकाणी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिकंसुद्धा ते करतात. आहे माझ्याच वयाचे आहेत, थोडेसे मोठे पण असतील, पण खूप छान प्रकारे त्यांनी हा उपक्रम चालविलेला आहे. आता या सूर्याची जी नावं आहेत जी आपण नेहमी घेतो सूर्यनमस्काराच्या वेळी, ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णवे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मारीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. हे 12 नावं घेऊन आपण सूर्यनमस्कार घालत असतो. आता या प्रत्येक नावामध्ये सूर्याचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्या सूर्याचा परिणाम या जीवावर कशा प्रकारे होतो हे सांगितलेलं आहे. सूर्याय नमः. आता ही सगळी नावं जी आहेत ते संस्कृतच्या व्याकरणाच्या दृष्टीने हे चतुर्थी विभक्तीमध्ये येतात, कारण नमः योगे चतुर्थी विभक्ती, कारण नमन केलेलं आहे त्यामुळे चतुर्थी. सूर्याय, मित्राय, रवये, भानवे, खगाय, पुष्णे, हिरण्यगर्भाय, मरीचाय, आदित्याय, सवित्रे, अर्काय आणि भास्कराय नमः. आता सूर्याय नमः याचा अर्थ काय? सर्वांना प्रकाश देणारा आणि सर्वांना जीवन देणारा. एखादी कळी जी आहे ती रात्रभर तेवढं त्या थंडीमध्ये असते, पण सकाळी सकाळी सूर्याचा प्रकाश तिच्यावर जेव्हा पडतो तेव्हा तिचं रूपांतर एखाद्या छान फुलामध्ये होतं. त्यामुळे तिच्यामध्ये जिवंतपणाचा संचार करणारा तो सूर्य आहे, म्हणून सूर्याय नमः. आता मित्राय नमः. आता मित्र जो शब्द आहे आपण जसं म्हणतो तसं सर्वांचा मित्र आहे आणि मित्र कसा असतो? करुणामय असतो आणि सौम्य असतो. आपल्या मित्राबरोबर त्याचे व्यवहार केव्हाही सौम्यच असतात. रवये नमः. आता रवयेचा अर्थ काय? अंधकाराचा नाश करणारा म्हणजे रवये नमः. भानवे नमः. ज्याची किरणे तेजस्वी आहेत. सकाळी उठून जेव्हा आपण फिरायला जातो, सूर्याची किरणं आपल्या अंगावर घेतो तेव्हा एक तेजस्वी असा अनुभव आपल्याला येतो. त्याच्यानंतर खगाय नमः, जो आकाशात भ्रमण करीत असतो. लाविले भ्रमण जगदीशे. पुष्णवे नमः, पोषण आणि जीवनशक्ती देणारा. आजारी माणूस असला की मग त्याला दवाखान्यात ते सांगतात, बा तुम्ही या खिडकीपाशी बसा, इथे सकाळी सूर्य येतो आणि सूर्याचं ऊन जे आहे ते तुम्ही अंगावर घ्या, त्यावेळेस तुम्हाला चांगली शक्ती होईल. म्हणजे पोषण आणि जीवनशक्ती देणारा हा पुष्णे नमः. हिरण्यगर्भाय नमः. हिरण्य म्हणजे सोनं, सोन्याप्रमाणे तेजस्वी असा तो हिरण्यगर्भ आहे, त्याची पण स्तुती केली आहे. मरीचाय नमः. ज्यांची किरणे मारक आणि उत्पन्न शुद्धकारी. मारक म्हणजे आपल्यामध्ये जे अनिष्ट आहे, आपल्यामध्ये जे नको त्या गोष्टी आहेत त्यांना मारक असणारा मरीचाय नमः. आणि शुद्धकारी, शुद्ध करणारा.
ओम आदित्याय नमः. आदिती आपल्याला माहिती आहे, आदिती दिती, त्यापैकी आदिती ही देवांची माता आहे. आदितीचा पुत्र असणारा सूर्य, देवांतही देव असा आदित्याला नमस्कार. सवित्रे नमः. सवित्रे म्हणजे सृजनकर्ता, जीवनदाता असा तो भगवंत सूर्य. आणि अर्काय नमः. आता अर्क याचा अर्थ काय? अर्क म्हणजे औषधी. आपण पाहतो कितीतरी औषधांची नावं अर्कापासून असतात. औषधी किंवा ऊर्जा देणारा असा अर्क. त्यानंतर भास्कराय नमः. भास्कर काय करतो? तर प्रकाश सगळीकडे पसरवतो. त्याचप्रमाणे ज्ञान आणि बुद्धी देणारा तो सूर्य, म्हणून त्याला ओम भास्कराय नमः असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी या सूर्याची जी 12 नावं आहेत, त्या 12 नावांच्या बरोबर इतर जे गोष्टी आहेत, जे त्यांच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी असतात, त्यांचीसुद्धा नावं दिलेली आहेत. ते आता इथे एकेका महिन्याचं ते सांगितलं आहे. कालोदेश क्रिया करता करणं कार्यमागः द्रव्यम फलमिती ब्रह्मन नवधोक्तो अजया हरिही. एक भगवान काल देश क्रिया करता साधन कर्म वेद मंत्र द्रव्य आणि फळ या 9 प्रकारांनी सांगितले जातात. आता चैत्रापासून चैत्र वैशाखपासून सगळ्या प्रत्येक महिन्याचे हे 12 गण जे आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. आता पहिल्यांदा धाता, सूर्याचंच नाव धाता. धाता नावाचा सूर्य. नंतर कृतस्थली अप्सरा, हेती म्हणजे राक्षस, वासुकी सर्प, ऋथकृत म्हणजे यक्ष, पुलत्स्य ऋषी आणि तुंबरू हे गंधर्व हे चैत्र महिन्यामध्ये आपापली कार्य पार पडतात. आता ही जी नावं आहेत सूर्य, अप्सरा, राक्षस, सर्प, यक्ष, ऋषी आणि गंधर्व हे जे आहेत हे सगळे दर महिन्यात बदलणारे आहेत. आर्यमा नावाचा सूर्य, पुलह ऋषी, अथौजा यक्ष, प्रहेती राक्षस, पुंजिकास्थली अप्सरा, नारद गंधर्व, कच्छनीर साप हे वैशाख महिन्यातील कार्यवाहक आहेत. जे वैशाख महिन्यामध्ये जे कार्य करायचं ते यांना वाटून दिलेलं आहे. तसंच आषाढ, श्रावण, भाद्रपद, माघ, फाल्गुन. आता फाल्गुनमध्ये त्यांनी दिले, फाल्गुन महिन्यामध्ये पर्जन्य नावाचा सूर्य, कृतू यक्ष, वर्षा राक्षस, भरद्वाज ऋषी, सेनाजित अप्सरा, विश्वगंधर्व आणि ऐरावत नावाचा साप हे असतात. आता पुढे सांगता, एता भगवतो विष्णुर आदित्यस्य विभूतयः स्मरतां संध्योर नृणाम हरंत्यम हो दिने दिने. ही सगळी रूपं आपण जे आत्ता पण ऐकली, सूर्यरूप भगवंताची विष्णूच्या विभूती ज्या आहेत त्यांची नावं आहेत. जे रोज लोक सकाळी आणि संध्याकाळी यांचं स्मरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात. आता त्यांचं स्मरण सकाळी आणि संध्याकाळी करणं हेच अवघड आहे साधारण जीवासाठी, जो परमार्थ मार्गामध्ये नाही. त्याच्यासाठी इतक्या लवकर कुठे उठत असतात का, म्हणजे अशा इथूनच त्यांची सुरुवात असते. त्यामुळे त्यांना जास्त न सांगितलेलं बरं. ते त्यांच्या योगाने, त्यांच्या पूर्वकर्माने हळूहळू ते सुद्धा शुद्ध होतील. आता भगवंताचे जे गण आहेत ऋषी, भगवंताच्या गणामध्ये ऋषी आहेत. ते ऋषी ऋग्वेद, यजुर्वेद आणि साममंत्रांनी भगवंताची स्तुती करतात. आता गंधर्व जे आहेत ते भगवंताच्या यशाचे गायन करतात आणि अप्सरा या नृत्य करीत पुढे पुढे चालतात. नाग जो आहे दोरखंडाप्रमाणे त्यांच्या रथाला बांधलेल्या असतात आणि यक्ष हा रथ तयार करतो आणि बलदंड राक्षस तो रथ पाठीमागून ढकलतात. म्हणजे या सगळ्यांना त्या महिन्यामध्ये एक एक कामं दिलेलं आहे. आता याशिवाय वालखिल्य नावाचे 60,000 निर्मळ स्वभावाचे ब्रह्मर्षी, आता हे लक्षात घ्या, वालखिल्य नावाचे 60,000 निर्मळ स्वभावाचे ब्रह्मर्षी. हे ब्रह्मर्षी आहेत, त्यांची संख्या 60,000 आहे. सूर्याकडे तोंड करून त्यांच्या पुढे स्तुतिपाठ गात असतात हे वालखिल्य ऋषी. आता वालखिल्य ऋषीचं हे जे अधिष्ठान आहे, हे जे त्यांचा उपक्रम आहे त्यामध्ये कुठेही बाधा येऊ नये आणि म्हणून आपण सूर्योदयाच्या वेळेस हे अर्घ्य जे आहेत, 3 अर्घ्य जे आहेत ते 3 अर्घ्य दिले पाहिजे. अर्घ्यामधलं जे पाणी असतं त्याचे सगळे थेंब होतात आणि ते जे बारीक बारीक थेंब असतात ते सगळे यांचा काय म्हणतात त्याला संरक्षण करतात. कोणाचं? हे वालखिल्य ऋषींचं. आणि अशा प्रकारे स्तुतिपाठ गात वालखिल्या सहस्राणी षष्टी ब्रह्मर्षयो अमलाः
पुरतो अभिमुखम यांती स्तुवंती स्तुतिभिर विभूम. 60,000 ऋषी स्वभावाचे ब्रह्मर्षी सूर्याकडे तोंड करून त्यांच्या पुढे पुढे स्तुतिपाठ करतात. एवं यनादिनिधनो भगवान हरिरीश्वर हा कल्पे कल्पे समात्मानं व्यूह लोकानवत्यजः. अनादी अनंत आणि अजन्म असा भगवंत आहे. हा अनादी आहे, अनादी काळापासून भगवंत आहेत. अजन्म आहे, त्याला जन्म मृत्यू नाही आपल्यासारखा. असे भगवान श्रीहरी हेच प्रत्येक कल्पामध्ये आपल्या स्वरूपाचा विभाग करून लोकांचे पालनपोषण करीत असतात. आता तोच सूर्य प्रत्येक महिन्यामध्ये कसं कामं करतात हे आपण या अध्यायामध्ये पाहिलं. हा अध्याय लहान आहे. सूर्याची 12 नावं जी आहेत त्याचं सगळा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे आणि याप्रमाणे हा 11वा अध्याय द्वादश स्कंदामध्ये या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कंदे आदित्यव्यूह विवरण नाम एकादशोऽध्यायः. अशा प्रकारे हा 11वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आता उद्या जो आपल्याला अध्याय पाहायचा आहे तो म्हणजे अगदी अवतरणिका आहे श्रीमद्भागवताची. पूर्ण 335 अध्यायांची अवतरणिका. प्रत्येक अध्यायामध्ये जशी प्रत्येक पोथीमध्ये अवतरणिका असते, आता पण आपण जे वाचलेलं आहे त्याची पुनरावृत्ती त्या एका शेवटच्या अध्यायामध्ये केलेली असते. ती वाचली की आपल्याला हळूहळू आपल्या डोळ्यापुढे ते एक एक चित्र उभं राहतं. तो भाग जो आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. श्रीमद्भागवताची संक्षिप्त विषय सूची हा त्यातला 12वा अध्याय आहे. ते सुद्धा 68 श्लोकांमध्ये हा अध्याय पूर्ण होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम.